नमस्कार, मी अंजली. स्वागत करते तुमचं अंजलीची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये. हा माझा नवीन चॅनल आहे आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आज आहे अंगारकी चतुर्थी. नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्षातील पहिलीच ही अंगारकी चतुर्थी आहे. तर मी आजचा दिवस निवडला आहे माझ्या फर्स्ट व्हिडिओसाठी, माझ्या चॅनलची सुरुवात करण्यासाठी. तर मी थोडी नर्वसही आहे आणि थोडी एक्सायटेड पण आहे माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला. माझे डेली रुटीन व्लॉग्स असतील, रेसिपी व्लॉग्स असतील. नंतर मी मुंबईमध्ये राहते आणि गावी गेल्यानंतर गावचे व्लॉग येतील. तर तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा. तरी तुम्ही मला सपोर्ट करा. तुमची ताई आहे तर ताईला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या. मी नेहमी तुमची आभारी राहील. दिवसाची सुरुवात झाली देवपूजेपासून. आज संकष्टीचा उपवास आहे आणि मग मी सकाळी सकाळी देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर मग मी स्वतःसाठी चहा बनवला. हे सकाळीच मॉर्निंगला ऑफिसला गेले होते, त्यामुळे मी एकटीसाठीच चहा केला. चहा झाल्यानंतर घरातील सर्व कामे आवरली आणि दुपारी मला भूक लागली. यांचाही उपवास होता, त्यांना मी टिफिनला खिचडी दिली होती, पण मला खिचडी आवडत नाही, त्यामुळे मी माझ्यासाठी शाबूवडे केले. शाबूवडे खाऊन मी आराम केला आणि नंतर संध्याकाळी हे आले घरी 4 वाजता. मम्मी यांना बोलले की आज संकष्टी आहे तर आपण मंदिरात जाऊया दर्शनासाठी. मग आम्ही दोघे दर्शनासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा दुर्वा फुले घेतली आणि हे बघा आमचं सोसायटीचं खूप मोठं मंदिर आहे. इथे सर्व देव आहेत, गणपती बाप्पा, महादेव, दुर्गा माता आणि खूप मोठं मंदिर आहे. इथे मोठे मोठे कार्यक्रम पण होतात. खूप छान वाटते इथे आल्यानंतर, त्यामुळे मला इथे यायला आवडतं. मग मी गेले पहिल्यांदा गणपती बाप्पांच्या मंदिरात. गेल्यानंतर बाप्पांना दुर्वा फुले वाहिली आणि बाप्पांना प्रार्थना केली की मी माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे, तर मला याच्यामध्ये यश मिळू द्या. तुमची कृपा माझ्यावरती नेहमी असू दे. गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मग नंतर गेले दुर्गा मातेच्या मंदिरात. दुर्गा मातेलाही फुले वाहिली, प्रार्थना केली. मग गेले महादेवांच्या मंदिरात. महादेवांच्या मंदिरात पहिल्यांदा नंदीपासून सुरुवात केली. नंदींना फुले वाहिली आणि मग मी गेले महादेवांच्या मंदिरात आतमध्ये. तर बघून मन प्रसन्न झालं. महादेवांची खूप छान पूजा केली होती. बघूनच असं खूप भारी वाटत होतं. मग मीही महादेवांची मनोभावे पूजा केली, त्यांना फुले वाहिली, प्रार्थना केली आणि मारुती राया ही इथे आहे त्यांनाही प्रार्थना केली. मग मी यांना बोलले की आता तुम्ही पूजा करा. त्यांनीही पूजा केली आणि मग आम्ही बाहेर आलो तर इथे खूप मोठी विहीर आहे. मग हे विहिरीमध्ये बघत होते, तर मी यांना बोलले काय बघता तुम्ही विहिरीमध्ये? तर हे बोलले की इथे मोठे मोठे मासे आणि कासव आहे. मला तर आधी काही दिसलाच नव्हता, नंतर मी व्यवस्थित बघितल्यानंतर दिसला. तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, कारण जाई असल्यामुळे मोबाईल काय व्यवस्थित पकडता आला नव्हता मला. मग आम्ही हे सर्व झाल्यानंतर निघालो घरी यायला. घरी आल्यानंतर मग माझ्या घरातील देवांची पूजा केली आणि झालं होतं टाईम आता जेवणाचा. आज पनीरची भाजी, चपाती, भात, पापड फ्राय, नंतर मोदक मी बनवले. मी गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक बनवलेले. मग मी चंद्रोदय झाला 9:22ला आजचा चंद्रोदय आहे. चंद्रोदय झाल्यानंतर मी देवाची पूजा केली, त्यांना नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही दोघांनी जेवायला घेतलं. आम्ही दोघांनी उपवास सोडला आणि आजच्या दिवसाचा शेवट केला. तर तुम्हाला माझा छोटासा व्लॉग, पहिलाच व्लॉग आहे, काही चुकलं तर क्षमा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.